पत्रकार राजेंद्र पाटील सर आणि ऑल पाटील परिवार लाखिवलीच्या माध्यमातून डे नाईटच्या स्वरूपात ही भव्य दिवस स्पर्धा पाहतोय आपण. उद्घाटनीय सामन्याला सुरुवात होताना सामना आता मात्र सुरू करायचा आहे. चला दोन्ही पंचांनी विनंती की सामन्याला सुरुवात करायची. हे बघा 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या 4 षटकासाठी तुम्हाला कुठल्याही स्थितीमध्ये 20 मिनिटामध्ये ते षटक कंप्लीट करणं गरजेचं राहील. आणि त्या टीमचं 20 मिनिटाच्या वरती जर 1 मिनिट पण गेला तर त्याला मात्र शेवटच्या षटकामध्ये पाहतोय की आपण एक एक्स्ट्रा खेळाडू पाहतोय की आपण सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक राहील. यस, ते ड्रिंक टॉली वगैरे विकेट पडल्यावरती आपण वेळ काढून घेऊया. त्यासाठी आपण 20 मिनिटाचा वेळ इथं मात्र घोषित करतोय. त्यामध्ये आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण मॅजिक क्लब मराठी वाईस डॉक्टर गवली सर, तुम्ही आलात, खूप मोलाचे योगदान. त्याबद्दल मी आमचे मोठे पत्रकार ठाणे जिल्ह्याचे सर्वांचे लाडके टेनिस क्रिकेटर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल राईट आर्मवर विकेट, अतिशय अप्रतिम बॉल होता. पाहतोय आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, बीट झाला बॅटर आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. परफेक्ट पाहतोय आपण. 8ला पहिला बॉल टाकला गेलं. यस, 5 षटकाचा सामना, त्यासाठी 4 बॉलर तुम्हाला वापरणं अनिवार्य आहे. कडक फटका पाहायला मिळेल का पाहतोय आपण. फटका फटलाय, चेंडू हव्या त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पत्र पाहायला मिळालंय. पहिला गडी बाद. पाहतोय रिप्लेमध्ये आपण उच्च कोटीचं टेलिकास्ट का म्हणतात टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं आपण, ज्यांनी खूप मोठं कार्य केलं प्रिन्स मुईजच्या माध्यमातून. अप्रतिम झेल, वाह वाह, सुपर झेल. आणि इथं मात्र पाहतोय योगी बाबा आमच्या सोबत आहेत. नामी कापी आहे सध्या हिंदुस्थानामध्ये, योगी का नामी कापी आहे. योगी बाबा खूप उच्च असे कोटीचे सूत्रसंचालक, एक चांगले समालोचक आमच्या सोबत आहात. अख्ख्या नाईटमध्ये 2 मॅन, सुनील पवार आणि योगी बाबा. स्वागत आहे योगी दादा आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर विकेट क्रमांक पहिला पाहतो. यानंतर जो सामना होणार आहे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. 80-11 चिंबीपाडा टीमचा कॅप्टन आणि विपक्ष जो संघ पाहतोय आपण रामदास स्पोर्ट लाखिवली. कारण की टॉस होताना आपण हेच सांगतोय, पण जेव्हा ड्रॉ केलं होतं त्यावेळी सुद्धा आपण अनाऊन्स केलं होतं की प्रत्येक टीमने अर्धा तास पहिले कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधणं गरजेचं आहे. क्रमांक 3वर नवीन बॅटर पाहतोय आपण. आता मात्र आलाय खेळपट्टीवर महेंद्र आलाय. कॉमेंट्री बॉक्स एंड्रेटो काकडनं मारा करतोय गोलंदाज राईट मोर द विकेट. कडक फटका आहे, सुरेख इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका, डीप कव्हर कडे चेंडू जाईल, सीमा रेषा पार आलाय. या उद्घाटनीय सामन्याचा पहिला चौकार. योगेश पाटील यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र टर्न केलाय. बॉलला पाहतोय आपण स्कवले आणि मिड विकेट एरियाकडे, आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली होती. या बॉलवरती कंप्लीट करतोय 2 रन. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 1/6. सलग पर्व आपण पाहतोय 18वं, आणि 18वं पर्वचं भव्य स्वरूप नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण पाहतोय. यस, गावदी स्पोर्ट लाखिवली टीमचे सर्व खेळाडू आणि सातत्याने ही स्पर्धा मित्रांनो लाखिवली गावाची आणबाण शान वाढवणार आहे. त्यासाठी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांना निसंकोचपणे विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे आहे. दरम्यान पाहतोय आमच्यातून रजा घेताना खूप मोठं नेतृत्व भिवंडीकरांचं, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मिळाले असे सर्वांचे लाडके आरशी पाटील साहेब आमच्यातून रजा घेताना साहेब आपण आलात, किमती वेळ काढून उद्घाटन सोहळा आपल्या स्थानी पार पाडला, त्याबद्दल मी या स्पर्धेचे लाडके आयोजक ठाणे जिल्ह्याचा एक चांगले पत्रकार राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान वळूया सामन्याकडे. एक चांगला सामना, उद्घाटनीय सामना. पुढचा बॉल या स्पर्धा फुलटॉस फटका चांगला आहे, क्लास फटका पाहतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषा पार आलाय, हा चौकार.
पहिला गडी लवकर बाद झाला, त्यानंतर मात्र काय चांगली बॅटिंग करतोय महेंद्र. आलाय क्रमांक 3 वर. बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल यावेळेस मात्र हाताळला गेला, बीट झालाय बॅटर. चांगला बॉल पाहतोय आपण. यावेळेस मात्र गोलंदाज मारा करतोय आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण एक गडी जरी बाद झाला असेल, पण धावसंख्या पाहतोय आपण 10. हा जो सामना पाहतोय DJV तिलेर विपक्ष गौरवी स्पोर्ट टेंबोली अशी फाईट पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल गौरवी स्पोर्ट टेंबोली टीमच्या बाजून गेले आणि प्रथम त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. आणि पहिलं षटक जर पाहिलं आपण 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर दुसरा जो सामना होणार आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच प्रणव पाटील यांच्याशी पहिले संपर्क साधायचे आहे. त्यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. अंश 11 चिंबीपाडा विपक्ष रामदास स्पोर्ट लाखिवली. दरम्यान पाहतोय आपण महात्मा गांधी तंटमुक्त माजी अध्यक्ष आदरणीय टेंबोली गावचे शेखर शेठ भोईर साहेबांचे शुभ आगमन व्यासपीठावर झालंय. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा. आणि त्यांच्या कन्येचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम ताई, आपलं सुद्धा आपण व्यासपीठावर मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहतोय आपण जिया शेखर ताई आपल्या पप्पासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करण्यासाठी व्यासपीठावर आपण पाहतोय. स्वागत आहे ते आपलं पण. तर क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज परत एकदा पाहतोय आपण कॉमेडी बॉक्स आणि टोकाकडनं दिनेश आलय. राईट अमोर द विकेट P2चा हा षटक पाहतोय आपण. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल सफल झाला. हुकण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाही. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट होताना या बॉलवरती पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 11. यस, कारण की जर विचार केला आपण इथे या स्पर्धेचं यावर्षीचं हंगामाचं खास आकर्षण ठरलं आहे की ज्या बाबतीत आपण आमचे जे स्टँडसुद्धा आहेत त्यासोबतच आमच्या लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकासाठी खास चेअरसुद्धा खुर्च्यासुद्धा उपलब्ध करून दिले, म्हणजे कुठल्याही प्रेक्षकाला तकलीफ होणार नाही. यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू सीमा रेषा पार 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 आलाय दमदार. अतिशय क्लास फटका पाहतोय आपण की लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार इथं मात्र मारल्या गेलं. महेंद्र नावाचा बॅटर अतिशय क्लास बॅटिंग करतोय. ओळखलाय, फरकलाय, फ्लॅट होता. चेंडूला मात्र लेग ब्रेकच्या स्वरूपात बॉल हाताळलाय, त्यावर मात्र बॅटर बीट झालाय. चांगली बॅटिंग करताना महेंद्र पाहतोय आपण. 6 बॉलमध्ये व्यक्तिगत जर पाहिलं आपण 14 धावसंख्या बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 15 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. दिनेश मारा करतोय. राईट अमोर द विकेट. प्रत्येक बॉल मध्ये बदल करताना पाहतोय या बॉलरला. हा बॉल पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला शतशक तैनात आहे. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. प्रश्न विचारलाय पण अपील फेटाळून लावताना पाहतोय. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना हा बॅटर. हॅलो हॅलो चेक. आणि ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल ज्यांनी आपल्या देशासाठी दिवस रात्र मेहनत केली आणि खऱ्या अर्थाने या विभागाचं नाव लौकिक केलं, आपल्या भारत देशाचं नाव लौकिक केलं. माजी सैनिक संतोषजी पाटील, त्याचप्रमाणे माजी सैनिक श्रीमंत कारभारे आणि अमितजी जाधव सरांना तुम्ही ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकाल. या स्पर्धेचे केंद्रबिंदू उत्कृष्ट सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सर त्यांच्या समेत आहेत आणि इतर मान्यवर मंडळीसुद्धा तुम्ही पाहू शकाल. आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शान वाढवली त्याबद्दल तुमचं सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि यस, त्यामध्ये जर पाहिलं पण 40+ संघटनेमध्ये अजितदादाचं काय नावाचा बोलबाला आहे. उच्च कोटीचे क्रिकेटर सुद्धा आहेत आणि सातत्याने ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये दमन दौरा ज्यांनी गाजवलाय आणि क्रमांक 1 वर तो संघ रँक करतोय त्यांचा. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण. चेंडू मात्र वाईडिस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे ट्रॅव्हलिंग झाला होता. त्यापूर्वी मात्र फक्त एका सिंगल घेण्याची संधी निर्माण झाली. टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे शकते ती 1 बाद 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा.
यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे आहे. 80-11 चिंबीपाडा विपक्ष रामदासपूर लाकिवली म्हणजे अजून एक लाकिवलीचा संघ आपल्या होम ग्राउंडवर जेव्हा जेव्हा खेळतोय या टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन सातत्यानं पाहतोय आपण. पलटी फटका लय भारी आलाय हा दमदार दमदार चेंडू जाईल सीमा रेषा पार आलाय या बॉलवरती चौकार. टाइम सेट आहे पाहतोय आपण आणि 2 षटकाची मला वाटतं की समाप्तीचा इशारा झालाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण 21 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये चांगले बॅटिंगचं प्रदर्शन करताना इथं मात्र डीजेव्ही तिलेर हा संघ नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर टेंबोली टीमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग करताना पॅक क्राऊड पाहतोय आपण. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली रात्र पाहतोय आपण. सातत्याने योगी बाबा जर पहिला पण पर्व 18वा पर्व आहे आणि गेल्या पर्वापासून पाहतोय आपण नाईटच्या स्वरूपात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील हे फक्त शिक्षण महर्षीच्या नावाने आणि उल्लेख आपण हेच केला होता की जेवढे पण व्यासपीठावर जे प्रमुख मान्यवर त्यामधून शिक्षण म्हणजे हातातून शिक्षण घेतलेले त्यांनी घडवलेले हे व्यासपीठावर पाहतोय आपण. आणि का दमदार कार्य कशाला म्हणतात हेच दाखवून देताना आमचे ठाणे जिल्ह्यांचे पत्रकार आणि खूप एक मोठं व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. आता मात्र आलंय मार्केश आलंय. चला मार्केश आपण आपल्या पार्टनरला बॉलिंग टाकायचं नाहीये आपल्या प्रतिस्पर्धी टीमला बॅटरला टाकायचं आहे कारण की वेळ कमी आहे त्यासाठी पाहतोय आपण. तब्बल जवळपास 10 संघांना संधी देण्यात आली त्यामधून फक्त एक संघ आजच्या दिवसामधून निघणार आहे यासाठी आपण वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. समोर बॅटर खेळण्यासाठी पाहतोय आपण प्रल्हाद 2 बॉलवरती 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना राईटामध्ये विकेट पुढचा बॉल सफल झालाय आणि हे काय घडलंय पाहतोय आपण. इथं माझा चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईन कडे आलाय हा म्हणता येईल लक्की चौकार. हे पाहू शकता खऱ्या अर्थाने खेळायचं होतं फाईन पण चेंडू गेले थर्डमॅन कडे. का होईल आपण दावा येणं गरजेचं आहे कारण की पाहतोय की प्रतिस्पर्धी टीम जर पहिला पण टेंबोली संघ एका चांगला संघ आहे त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला जर सामना जिंकायचा तर 5 षटकामध्ये किमान 60 किंवा 65चा आव्हान पार करणं गरजेचं आहे. आमच्यासोबत पाहतोय आपण कारिवली गाव जर म्हटलं तर पंचाचा गाव म्हणून ओळखला जातोय. खऱ्या अर्थाने क्रिकेटला खूप मोठे मोठे नाव आहेत. खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण मिनेश 11 कारिवली टीमचा दबदबा यावर्षी संघामध्ये लय गाजवलं आहे कारण की जेव्हा संघ आउट ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जातोय तर उच्च कोटीचं प्रदर्शन करतोय. तर गोलंदाज सज्ज होताना पाहतोय पहिल्याच बॉलवरती संतुष्ट नशीर बॉलर ज्या प्रकारे चांगला चेंडू हाताळला होता त्यावर चौकार आलाय. चांगला बॉल काय घडलंय पाहिजे मात्र चेंडू मला वाटते की बेल्सला लागलाय पण जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत बाद होऊ शकत नाही हेच पाहतोय आपण. चांगला बॉल चांगला कमबॅक करतोय पाहतोय आपण. यावेळेस रिप्लेमध्ये पाहूया काय कशा प्रकारे बॉल टाकला होता. सज्ज होताना गोलंदाज परत एकदा पाहतोय आपण. मार्केश हा चांगला मारा करतोय राईट अमोर द विकेट. पुढे येऊन फटका टर्न केलाय ऑन साइड कडे चेंडू जातोय मिड विकेट शक्य नोपर्यंत येईपर्यंत संधी निर्माण झाली धोका निर्माण झाला. इथं मात्र पाहतोय आपण अचूक निशाणा लागलाय पण त्यापूर्वी मात्र पाहतोय की सुरक्षित या 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 1 बाद 27. अतिशय क्लास आयोजन पाहतोय आपण. संपूर्ण नाईटच्या स्वरूपात ही 6 दिवस आपण पाहणार आहोत. 18वा पर्व स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 हा देखना टेनिस क्रिकेटचा हा 16 पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळेस पात्र हा क्लास फटका नाहीये फटका पटलाय चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला.
असं वाटलं होतं की एक पार्टनरशिप पाहायला मिळेल, पण पार्टनरशिप इथं मात्र मार्केश यांनी तोडली आहे. काय चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. पहिल्या आपण फक्त 6 धावा खर्च केल्या गेला, मजबूर केले, बॅटरला स्कोरलेकडे झेल देण्यासाठी भाग पाडले आणि त्यावर विकेट प्राप्त झालंय. चला पण यस, वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. बॅटरने सज्ज राहायचे, कारण की त्याचा पण एक नियम आहे, सर्वांना माहीत आहे. ज्या प्रकारे बॅटर बाद होतोय त्या आपण रेडी राहायचं आहे. दरम्यान गावदेवी लाखोली टीमचे प्रत्येक खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की आपण निसंकोचपणे व्यासपीठावर राहायचे. हे आयोजन आपलं आहे. प्रत्येक गावदी स्पोर्ट लाखोली टीमचं नाव मोठं आहे या विभागामध्ये. जर पाहिलं आपण उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन सुद्धा करतात आणि या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून असतोय. चला आम्ही टायमिंग लावलेलं आहे, कारण की पत्ते आपण पहिल्या 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. त्या वेळेतच आपलं 4 षटक टाकणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल झाला हुकचा फटका आणि फाईन लेगला बीट केलंय. बॉलनी चेंडू मात्र फाईन लेगकडे अतिशय वेगात सरकताना आणि चेंडू बघता बघता सीमारेषा पार झालाय. पंच इशारा करताना आलाय हा चौकार. असेल, कारण त्यांच्या लाडक्या भाच्यानं एवढं चांगलं या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद, आपण इथे आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर या ठिकाणी तंटामुक्ती गाव समिती जुनांदुर्गी दसरथजी केणी गुरुजी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. डीजे थँक्यू. चला, एकाकडे या सामना सुरू असेल आणि दुसरीकडे आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. दसरथजी केणी गुरुजी सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय अनिलजी घरत, चला हरिभक्त पारायण या विभागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सुनीलजी भगत महाराज आपल्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण महाराजांना या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सुनीलजी घरत महाराज यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. रामकृष्ण हरी माऊली. चला, अनिलजी घरत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. टेंबुलीची ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि तंटामुक्ती अध्यक्ष सुद्धा आहेत टेंबुली गावाचे, आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. त्यानंतर आपल्यामध्ये पशुला या ठिकाणी जुनांदुर्गीचे शाखा प्रमुख संजयजी वारघडे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी नवाले गुरुजी सर या विनंती असेल की आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे.
नवाले सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आंबेकर सर KN टावरे विद्यालय जून नांदुर्गी लाखिवलीचे ज्येष्ठ शिक्षक आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि राजेंद्र पाटील सरांचे सहकारी सुद्धा आहेत. एकदा टाळ्या सुद्धा सरांसाठी. चला आता मात्र या ठिकाणी काही सन्मान जे ते आपण थोड्या वेळाने करूया आणि आता मॅचकडे फोकस करूया. निश्चित कुठल्याही क्षणी बॉल नवीनच भेटणार आहे. कारण की पदा आपण उद्घाटनीय सामना पाहतोय आपण एका चांगला फटका सजवलं होतं. चौकार आले आणि टीमची धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र 39 धावा धावपलकावरती. अतिशय क्लास फटका आणि चांगली बॅटिंग करताना इथे मात्र गणेश आणि महेंद्र ही जोडी पाहतोय आपण. महेंद्र खास आक्रमक रूप धारण करताना पाहतोय. 9 बॉलमध्ये 20 धावा आणि गणेश या सुद्धा 5 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. चौथे षटक प्रगतीपथावर चांगली धावसंख्या सध्या तरी पाहतोय आपण. DJV या टीमची नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना दुसऱ्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाला होता. त्यानंतर मात्र काय चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये सुद्धा सज्ज राहायचे आहे. अंश 11 चिंबीपाडा आणि रामदास स्पोर्ट लाखिवली. त्यानंतर गावती स्पोर्ट धोंडावडवली, मकरंद स्पोर्ट मुटवल. यावेळेस पात्र अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. चेंडू हवेत आहे. इथं मात्र सोपा झेल ड्रॉप झालाय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतो बॅटर गणेश. टीमची धावसंख्या आता मात्र 41 वर पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकच सुवर्ण संधी होती. पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल ड्रॉप केलंय. एका क्षणी वाटलं की सुरक्षित आता जोडीमध्ये चेंडू आलाय पण झेल सोडल्या गेलं. निश्चित पाहतोय की आपण तंटमुक्त अध्यक्ष जुनार्दी गावचे आमचे गुरुवर्य का पात काय जबरदस्त शॉट खेळला गेला आणि लाईव्ह यांचं आपण जेवढं कौतुक तेवढं कम आहे. किंग ऑफ टेलिकास्ट का म्हणतात प्रिन्स मोहिन यांना. दरम्यान दशरथ केने गुरुजी आमच्यातून रजा घेताना गुरुजी आपण आलात निश्चित शुभ आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी परत एकदा आमचे ठाणे जिल्ह्याचे एक चांगले पत्रकार आणि आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील सर यांचं मनापासून यस टायमिंग आमचे स्कोरर सांगतील की किती मिनटं घेतलेले पाहतोय आपण. परफेक्ट टाइम ॲव्हरेज पाहतोय आपण. ज्या प्रकारे हे 4 षटक कंप्लीट केले आहेत. शेवटचं षटक हाणामारीचं म्हणतात. त्यापूर्वी मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. कमालीची वापसी पाहतोय आपण. 4 षटक 45 धावा 2 गडी बाद. इथून मात्र निश्चित आक्रमण करणं गरजेचं आहे. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करताना 6 मध्ये किमान इथून 60 पर्यंत जर मजल मारली तर एका चांगली धावसंख्या उभी करू शकतोय. DJV तिलेराज संघ पाहतोय आपण. उद्घाटनीय सामना स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 हा 18वा पर्व पाहतोय आपण. थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला आणि उद्घाटनीय लढत 2 चांगल्या टीम मध्ये पाहतोय आपण. गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र मार्केश आलाय. तोच कायम आहे. मेन ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज या टीमचा मार्केश राईट नंबर द विकेट अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय. कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं पहिला बॉलवरती प्रहार पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाहीये. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे शतशक तैनात आहे आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या 47. येणारे 5 बॉल आणि 60 पर्यंत मजल मारेल काय DJV तिलेराज संघ. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हातात आलं होतं मार्केश आणि टीमच्या कॅप्टननी सांगितलं की माझा ट्रम्प कार्ड गोलंदाज मार्केश आहे त्यावर जबाबदारी टाकली आहे. पलटी फटका चांगला बॉल. विकेट किपर चुकी करतोय. आता मात्र गेली चेंडू कुठं बरंच झाले पाहावं लागेल. बॅकवर्डला स्कोरलेकडे चेंडू जातोय
आणि पंच इशारा करतायत बाईच्या स्वरूपात आली एक सिंगल, धावसंख्या 48. मेन पंच पाहतोय आपण मॅनफॉर्ड निंबवली टिटवाला विभागातून आलेले आमचे उमेश केनेसर एक चांगले क्रिकेटर सुद्धा पाहतोय आपण. येणारे इथून मात्र अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 60 पर्यंत मधील मारेल काय पाहायचं आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की गणेश 7 बॉलमध्ये 16 धावसंख्या बॅटिंग करतोय आणि नॉन स्ट्रायकर जर विचार केला आपण महेंद्र हा बॅटर 11 मध्ये 22 मध्ये स्ट्राईक रेट जर पाहिला आपण 200 ची स्ट्राईक रेट आहे आणि त्या उलटमध्ये जर पाहिला आपण गणेश यांचा स्ट्राईक रेट चांगला पाहतोय आपण. प्रति बॉलवर स्ट्राईक रेट पाहतोय आपण. चला आपण वेळेत जास्त घेत आहेत मार्केश राईट टाइमवरती विकेट परत एकदा सज्ज होताना फुल टॉस ला कनेक्ट केलंय. खाली क्षेत्र नाहीये मिडविकेट कडे मात्र एक चांगला झेल कंप्लीट आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. थँक्यू डीजे. थोडंसं पाहिलं तर गुरुवर्य शेड्यूल फार बिझी आहे. गणेशजी केणी सर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी के एन ठावरे विद्यालय जून आंदूर. गणेश केणी सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आमचे गुरुवर्य पारधी सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चला आमची संपूर्ण आता लाखिवलीची सर्व मेंबर्स आता मात्र व्यासपीठावरती येत्या. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला पारधी सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. महेश पारधी सर आणि सर्व याच विभागातील आणि खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडलेले आहेत. या विभागामध्ये कोणी शिक्षक झाला, कोणी डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला आणि कोणी सैनिक झाला. हे खऱ्या अर्थानं या विभागासाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रभाकरजी गुरुजी सर आपण पुढे या. त्यांचा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. प्रभाकरजी पाटील त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उमेश गुलवे आणि या टांडेल ग्रुप या ग्रुपमधील सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर निश्चित पाहतोय की आपण एका चांगला बॉल परत पाहायला मिळाला. आता मात्र निश्चित इथून फक्त धावसंख्या जर पाहिली आपण चेक प्रोफेसर प्रयेशजी पाटील सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. प्रोफेसर परेशजी पाटील सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो या स्पर्धेच्या वतीनं. राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. उबदार माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि तदनंतर शेखरजी भोईर सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. माजी तंटामुक्ती अध्यक्ष टेंबोलीचे आणि प्रसिद्ध उद्योजक या विभागातील. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. आणि आता मात्र सर्व आमचे गुरुजी पॅनल आता मात्र रजा घेत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या येण्यानं मात्र या व्यासपीठावरती एक शोभा वाढवली गेली आणि सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम तुमचं लाखिवली गावावरती आणि आमच्या राजेंद्र पाटील सरांवरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. यस वेळेचा सुद्धा भान ठेवायचं आहे. पण शेवटच्या षटक प्रगतीपथावर पाहतोय पण पुढचा बॉल पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करताना नाही चेंडू हवेत पॉईंटकडे कुठलाही क्षेत्रक्षक नाही. यस होता विकेट किपर धावत जातोय आणि त्यापूर्वी मात्र पोहोचू शकणार नाही. पंचच बोट आकाशाकडे आणि आता मात्र धावची स्वरूपात होते बॅटर बाद. धन्यवाद डीजे धन्यवाद. आपण टॉसकडे सुद्धा वळणार आहोत. त्यापूर्वी मात्र जो टार्गेट उभं केलंय निर्धारित 5 षटकामध्ये धावपलकावर धावा आहेत त्या 51 आणि 52 धावाचं आव्हान उभं केलंय. मी घेऊन जातो आपल्याला योगी बाबाकडे. आणि तत्पूर्वी एक सन्मान आहे. कुमारी जिया शेखर भुईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. आणि आमची सुप्रसिद्ध कीर्तनकार भगत महाराज आता मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. रामकृष्ण हरी.
आणि या दरम्यान काल जिया शेखर भुईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला आपण टॉससाठी जात आहोत. दोन्ही टीमचे संगणक रेडी राहा. आजच्या रणजीत दुसरा सामना अंश 11 चिंबीपाडा विपक्ष रामदास स्पोर्ट लाखिवली या दोन संघादरम्यान टॉस करतोय. आणि महत्त्वाची सूचना पहा, प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. ज्या संघाचा संगणक उपस्थित नसेल त्या संघाला मात्र 3 रनची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्या. चला, रनची नाही तर 3 चेंडूची पॅनल्टी असेल. चला, आणि टॉस करण्यासाठी मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे, कारण की एकाच विभागातले 2 संघ आहेत. एकीकडे जर पाहिलं आपण माजी सरपंच आणि आमचे खास मित्र विनोद बगली दादा आहेत, आणि दुसरीकडे पाहतोय आपण सूरज. तर टॉस पाहतोय आपण आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि व्यासपीठावर आमचे प्रमुख लाडके मान्यवर योगी बाबा मान्यवरांना पाठवायचे आहे. तर टॉससाठी सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आणि त्यांच्या समित सन्माननीय शेखर शेठ भुईर आणि संजयजी वारगडे, चला आपणही जॉईन व्हा. आणि या दत्ताजी शिकारी या सर्वजण या सर्वांना या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतो. आणि सर्वांचं स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. आर के बिल्डर्स टॉस बॉक्स. धन्यवाद. यस, पाहतोय आपण आमच्यासोबत मला वाटतं की चिंबईपाडा अंश 11 टीमचे आणि ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच, खेळ असो की राजकारण, दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम भरारी करणारे विनोददादा बगले आमच्यासोबत आहेत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देताना आमचे मान्यवर. कॉईनची ओळख करून देतोय आपण. एकीकडे पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक, तर दुसरीकडे प्रिन्स म्हणजेच रविदादा आणि प्रथमेश. प्रिन्स की मात्र रघुनाथ मूर्ती, कोण मागणार? यस, पाहतोय टॉस होताना प्रिन्स आलाय इथं. मात्र पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ मूर्ती. पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यानंतर थोडीशी का होईना पण चर्चा होणारच आहे, कारण की नाईटच्या स्वरूपात कांबे टू पारोळ विभागातली सर्वात मोठी टुर्नामेंटचं आपण आयोजन पाहतोय. राजेंद्र पाटील सर गावदी स्पोर्ट लाखिवली आणि ऑल पाटील परिवारच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कॉल मला वाटतं की गावदी स्पोर्ट लाखिवली टीमच्या बाजूनं नाही गेले. पाहतोय आपण अंश 11 चिंबीपाडा टीमच्या बाजूने गेलेले आहे. त्यापूर्वी मात्र निश्चित कॅप्टन या नात्याने पाहतोय की आपण लाखिवली गावाचं नाव मोठं करण्याचं ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आणि ठाणे जिल्ह्याचं खूप मोठं नाव म्हणजे एक मोठे पत्रकार राजेंद्र पाटील सर आणि संपूर्ण गावदी लाखिवली टीमच्या माध्यमातून हे आयोजन यावर्षीचं कसं वाटलं, आणि तुमचं काय मनोगत असेल या आयोजनाबद्दल? आयोजन खूप भारी आहे आणि इथे खेळायला मजा येईल, आणि राजेंद्र पाटील साहेबांचा आम्ही आभार मानतो की खेळायला चान्स दिला. थोडक्यात का होईना एक चांगला मनोगत. नाणेफेक जिंकलेले प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर चिंबीपाडा जवळचा संघ आहे. या टीमच्या विरुद्ध नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आमच्यासोबत पाहतो की आता मात्र नो डाऊट राजेंद्र सर यांच्यावर मोठं प्रेम करणारे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनोददादा बगली. सर्वप्रथम मी तुमचं या स्पर्धेमध्ये आमचे आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि टीमच्या कॅप्टन तुम्ही जास्त होता. निश्चित राजेंद्र पाटील सर तुमचं मोठं प्रेम आहे. या आयोजनाबद्दल विनोददादा तुमचं काय व्यक्तिगत मनोगत असेल? खरं तर सांगायचं, राजेंद्र पाटलांचं खूप खूप कौतुक करावंसं वाटतं की ह्या पंचकृषीमध्ये सतत 18 वर्ष झाली ह्या टुर्नामेंटचं आयोजित करतात. आणि एक जीवाभावाची स्पर्धा म्हणजे त्यांचं प्रेमच एवढं आहे सर्वांवर की आवर्जून इथे खेळाडू येण्यासाठी आतुर असतात. आणि नियोजनाच्या बद्दल जर बोलायला गेलं तर बघतायच तुम्ही समोरच, लाजवाब नियोजन आहे. आणि खरोखरच इथं खेळायला जी मजा येईल ना, सांगूच शकत नाही. एवढं सुंदर आयोजन केलं आणि खूप खूप मेहनत पण घेतले. आणि या स्पर्धेचा पूर्णपणे मी क्रेडिट त्यांनाच देईन. यस, थोडक्यात खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. आणि विनोद बगलीचे राजेंद्र पाटील सर मला तो षटक आठवलं आहे. आता दमन दोरावून आठवण एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि काय अपेक्षा असेल या सामन्यात? नक्कीच प्रयत्न तोच असेल. थोडक्यात त्यांना सावरायचा प्रयत्न करू आम्ही. कमीत कमी स्कोअर ठेवण्याचा एक प्रयत्न असेल.
खूप खूप धन्यवाद दोन्ही टीमचे. टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेकीच्या कॉल पाहता अंश एलिवण चिमीपाटा टीमच्या बाजूने गेलाय आणि प्रथम सांगितलंय की आम्ही बॅटिंग करणार. जाऊया आपण सेकंड इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्जत आमचे नामी कापी आहे योगी बाबा म्हणजे योगी पाटील और टू द कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद सुनील पवार सर. दोन्ही कॅप्टनने चांगलं मनोगत तिथे व्यक्त केलं आणि आता दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. 52 धावांचं लक्ष्य समोर आहे आणि दोन्ही टीम्स जे आपण नुकतीच नाणेफेकी संपन्न केली दोन्ही टीमला विनंती करतो की आपण आमच्या आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. थोडीशी मात्र दुखापत झालेला आहे खेळाडूला. पाण्याची पूर्तता मात्र आपण करायची आहे. गौरव स्पोर्ट टेंबवले आणि DJ विथ तिल्लेर असा सामना सध्या आपण अडीकडी अनुभवतोय. आजच्या रणनीतीला हा पहिला सामना आय थिंक उद्घाटनी सामना सध्या आपण इथे अनुभवतोय. अंश 11 चिंबीपाडा संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकार आहे. रामदास स्पोर्ट लाकिवली संघाच्या अगेन्स्ट आणि त्यानंतर तिसरा सामना असेल गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवली विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवाल वॉड मॅच. त्यानंतर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ फाईट करेल नॅन्सी 11 मानकुली संघाच्या अगेन्स्ट आणि पहिल्या फर्ती शेवटचा सामना कुडूस 11 कुडूस विपक्ष देवा स्पोर्ट कुहे असे एकूण 10 संघ आजच्या लॉर्ड्समध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हर्षद आणि सुमीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. पहिला बॉल मात्र निर्धावन हाताळलाय. गोलंदाज पंकजनं ओव्हर स्वीप केला परंतु या ठिकाणी बॅटर हिट विकेट्स. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी गौरव स्पोर्ट टेंबवली संघाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. एक्झॅक्टली ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघाला आणि स्वीप करण्याचा प्रयत्न आणि स्टंप वरती जाऊन एक्झॅक्टली बॅट धडकले आणि या ठिकाणी शून्यावरती हर्षद मात्र या ठिकाणी बाद होऊन आता मात्र माघारी परतलाय. 2 चेंडू त्याने मात्र फेस केला आणि एकही धावेचं योगदान तो आपल्या संघाला या ठिकाणी देऊ शकला नाहीये. आणि न्यू बॅटरचा मात्र खतरुके खिलाडी अल्ताफ शेख आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. शून्यावरती पहिलं विकेटचं पतन आपण या ठिकाणी होताना पाहिलं. आपण अनुभवतो या शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी नाविन्य पाहत असतो. 17 वर्ष ही स्पर्धा आपण डेच्या स्वरूपात पाहिली. आय थिंक 16 वर्ष 17 वर्षामध्ये आपण ही स्पर्धा रजनीमध्ये पाहिली आणि ही 18वा पर्व खऱ्या तर सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. आणि या पर्वामध्ये सुद्धा मात्र भरपूर काहीतरी नाविन्य पाहायला मिळतो. लाखो रुपयाच्या अधिक रकमेचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक बाईक भरपूर काही चेंजेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. हो पहिल्याच बॉलला अल्ताफनं फेस केला. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिडॉनच्या चेंडू हातातून निसरला आणि पहिलीच धाव जी आपण पाहिली अल्ताफनं पूर्ण केली आणि त्या धावेमध्ये रिक्स त्याने घेतली होती आणि अखेर गौरवी स्पोर्ट टेंबोली संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलाय. जर मिडॉननं मात्र फरफली चेंडूला जर फील्ड केला असतं तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला महत्त्व नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. अर्ध विकेट मारा करतोय पंकज. चांगल्या लाईनवरती कामगिरी करतोय. थोडंसं फ्लॅट देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडपला आणि थोडीशी मिसफिल्डिंग पाहिली. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती उचलून चेंडूला फेक करतोय तोपर्यंत 2 रस मात्र त्या ठिकाणी झुरल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचं एक अजूनही वैशिष्ट्य पाहिलं तर या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिक भरपूर संख्येने येत असतात. पहा पहिला सामना सुरू आहे आणि प्रत्येक स्टँडमध्ये तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हो पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी मिडॉनवरती क्षेत्ररक्षक. ओहो निशाणा मात्र चुकलाय आणि एक्झॅक्टली दोन्ही बॅटर जर पाहिले तर या ठिकाणी थोडेसे सासपडत आहेत पंकजच्या अगेन्स्ट सुमित आणि अल्ताफ शेख. या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना एकूण फलकावरती 4 धाबा पाहायला मिळते. थोडंसं ऑन स्क्रीनवरती आपण करेक्शन करूया. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण चित्रीकरण करत आहोत. रवीजी गुलवे आणि प्रथमेश पाटील यांची अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आणि गावदेवी लाकिवली या संघासुद्धा मात्र फार चांगलं योगदान इथे मात्र ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू भरपूर वेगानं मात्र हाताला चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. आणि या सक्सेसफुल षटकाची समाप्ती पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला तर कुठेतरी DJ विथ तिल्लेर संघाचा पॉवरफुल सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतोय.
टेंबोली संघ जे आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. चला या ठिकाणी अल्ताफसाठी मात्र एक पारितोषिक येतोय. तर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर शेखरजी भुईर यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि माझ्या सोबतीला याच गावातील सुपुत्र हर्ष पाटील जे जबरदस्त उत्कृष्ट समालोचक आहेत तेजी सुद्धा आता मात्र या ठिकाणी वाईट होतील. सदानंद दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहायला म्हणतोय शॉट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र या ठिकाणी फिंगर ऑफ दुसरा धक्का लागत असताना रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झाला सुमित. चुका आपण होताना पाहिल्या होत्या. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहिली आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली. तिलेर संघानं सुमित बाद होण्यापूर्वी 100च्या स्ट्राईक रेटने फक्त त्यांनी धाबा जोडल्या आपल्या टीमसाठी. 3 चेंडू फेस केले आणि फक्त 3 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि 4 या आकड्यावरती लागणारा दुसरा धक्का. दुसरं पॉवर प्लेचं केलं आपण या ठिकाणी पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण पाहत आहोत. डीप लॉंग ऑनला तुम्ही फिल्टर पाहू शकाल. डीप लॉंग ऑफकडे एक फिल्टर तैनात केला आणि मिडविकेटला एक फिल्टर तैनात केलाय सदानंदनं. आणि पहा या ठिकाणी रिबाचा फटका बाहेर काढलाय. प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 1 बाउन्स. धावा मिळतील 4. या सत्रामध्ये पाहिल्या तर आणि जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये आपल्याला कदाचित चौकाराची संख्या मात्र पाहायला मिळू शकते. आतापर्यंत या स्पर्धेचा आपण विचार केला तर एकही यश षटकार आलेला नाही आहे. त्याचं कारण लॉंगेस्ट सीमारेषा. परंतु अल्ताफच्या बॅटमधून निघणारा हा पहिला रिव्हर्स फटका त्याच्यावरती 4 धाबा त्यांनी जोडल्या गेल्या. इथे तर मात्र संधी होती परंतु ती संधी गमावली. अगदी स्टँडच्या मधोमध बॅटरला पकडलाय. फिंगर अप आणि फलंदाज लेग बिफोरच्या रूपात अल्ताफ शेख इकडे मात्र बाद होऊन माघारी परतावं लागेल. लायकुलीचे माजी सरपंच विनोद बगली यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या खऱ्या अर्थानं ते सुद्धा आता मात्र नेक्स्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लायकुली संघामध्ये कडक शॉट परंतु फटकेला उंची जास्त आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक यष्टा कबरचा क्षेत्ररक्षक दोघांमध्ये कॉर्डिनेशन नाही आणि दोघांच्या मध्यांतर चेंडूदार मात्र त्या ठिकाणी लँडिंग झालाय. आणि तोपर्यंत तौसिफच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. डबल फिगरमध्ये आकडा पोहोचलाय. 10 धावा फलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. गौरव स्पोर्ट टेंबोली संघाच्या वतीनं अजूनही विजयापासून 42 धावा दूर. पुढचा बॉल. इकडे मात्र या ठिकाणी मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु तिकडे मात्र पाहू शकेल धाव घेण्यापासून मात्र थोडंसं प्रशांतनं मात्र नाकारलंय. आणि या ठिकाणी पाहू शकाल अंकुशजी
पाटील पंचायत समिती सदस्य आणि त्यांनी मात्र संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये गौरव स्पोर्ट टेंबिवली आणि गौरवीचे आजोबा रघुनाथजी पाटील जे जून नांदुरकीचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत ते आता मात्र व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या सामन्याचा आनंद घेतात. फटका हवेत केलाय आणि चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार की षटकार. चला आपण या ठिकाणी पंचांची प्रतीक्षा करूया आणि पहिला मॅक्झिमम सिक्सर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषका मधील हा पहिला सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर तौसिफच्या बॅटमधून. संघ आपला विनंती आहे आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 चा महासंग्राम टेनिस क्रिकेटचा हंगाम सध्याच्या घडीला नाईट रजनी स्पर्धा आपण अनुभवतायत आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला सामना प्रेक्षक इकडनं दिवाणी झालेत कारण एका बाजूने जर आपण पाहिला तर संघ टेंबिवली आहे तर दुसऱ्या बाजूने तिल्लेरी टीम आपण पाहतायत. एकाच विभागातले दोन संघ एक संघ जरूर पालघरला बिलॉंग करतोय तर एक संघ ठाण्याला बिलॉंग करतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर टेंबिवली टीम थोडीशी बॅकफुटला होती. तिकडे तौशिफ शेखचा एक दमदार स्ट्रोक आणि त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचं काम टीम टेंबिवलीनं केलंय. एक जबरदस्त मॅच प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेत. परवा आपण पाहतायत 18वं वर्ष एकंदरीत गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण पाहिलं तर आपले सर्वांचेच लाडके अर्थातच राजेंद्रजी पाटील सर असतील त्याचबरोबर प्रथमेशजी पाटील सर त्याचबरोबर आपण पाहतायत एकंदरीत राजेंद्रजी पाटील यांचे सुपुत्र प्रणव पाटील असतील दिशांत पाटील असतील राजेंद्रजी पाटील यांचे मोठे बंधू आपण पाहताय त्यांचा देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. चला जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होत आहेत. हेमंत पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग कॉम्बिनेशन दोन्ही बॅटर्स मध्ये इकडनं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय आणि 2 धावा दोन्ही बॅटर्स पलून पूर्ण करतायत. दुहेरीच्या मदतीनं धावफलक जे होतं ते आता पुढे नेले गेले. धावफलकाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे एकंदरीत 18च्या घरामध्ये 18 धावा धावफलकावर. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जी आपले फ्लड लाईट पाहत आहोत त्याचे फाउंडर मिस्टर रुपेशजी पाटील मॅम फ्रॉम खानपे आणि DJ भाया यांचे मात्र शुभाग बनलेला आहे DJ मनीष. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊ असताना आपण नवा आपलं सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. नेक्स्ट बॉल फटका बसलाय चेंडू हवे क्षेत्ररक्षक दूर राहिले चेंडू त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचलेत. काय जबरदस्त जेल टिपला गेलाय शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि त्यानंतर वेल जजमेंट आणि आणखीन एक धक्का बसलाय टीम टेंबिवलीला. अजून एका बॅटरला जावं लागेल डग आउटच्या श्रेयाला. बॅक टू द डग आउट. चौतीस 7-1च्या गतीने मात्र पुढे चाललाय परंतु ती गती तुम्हाला इथून या ठिकाणी वाढवावं लागेल आणि धावांची गती तुम्हाला या ठिकाणी जर वाढवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तौसिफला आता मात्र जो नवीन बॅटर कुमार आलाय मैत्रीच्या आतमध्ये त्याला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. कारण तौसिफ शेख ज्या पद्धतीने एकंदरीत जर आपण विचार केला तर बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय. ते वैयक्तिक 3 बॉलचा सामना करत असताना 8 धावा त्यांनी बनवल्या आहेत. एका बाजूने DJ तिलेर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत गौरवी स्पोर्ट्स टेंबिवली. हा चेंडू चांगला आहे खोलवर टप्प्याचा होता चेंडूला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न जरूर केलं. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती फक्त आणि फक्त एक सिंगल रन पूर्ण करण्याची.
सिंगल डबल क्रिकेटचं लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं ते लाईफलाईनचा इकडनं वापर केलाय, धावफलकाला पुढे नेण्याचं काम केलंय. एकंदरीत पहिल्या innings ज्या पद्धतीनं बॅटिंग केली टीम DJB तिलेरनं, त्यानंतर आता या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल टीम टेंबिवलीला देखील. नेक्स्ट बॉल इकडनं मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. फटका इकडनं फसलाय, थेट चेंडू जाऊन एस्टावनवर बदलतोय आणि अखेरकार मोठा धक्का टीम गौरवी स्पोर्ट्स टेंबिवलीला. तोशिबच्या पारीचा अंत, पूर्णविराम, फुल स्टॉप. बॅटर तोशिब इज अ बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं आणि त्याच्याच वेळेला पाहतो की ऑफ स्टंप या ठिकाणी उडवण्यात आला आणि काय जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा हेमंतच्या वतीने दुसरी सफलता त्याच्या खात्यामध्ये. पहिली 4 लिगली बॉल त्याने हाताळले, फक्त 3 धावा इथे मात्र खर्च केला आणि इथून हर्ष आपण म्हणू शकतो की टेंबुली संघ पूर्णपणे बागफुटला पाहायला मिळतोय. हो नक्कीच, कारण ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग झाली, सातत्य पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर टेंबिवली जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, ज्या करंट रन रेटनं धावा जमवायच्या होत्या त्या करंट रन रेटनं टेंबिवली खेळली नाही आणि सध्याच्या घडल्या अडचणीमध्ये हा चेंडू शरीरापासून दूर न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जबरदस्त आहे, पडल्यानंतर अँगल चेंज करत असताना चेंडू बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करतोय आणि बॅटरला बीट करत असताना सरळ चेंडू निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळाली आहे. चला आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRSची मागणी केलेली आहे व्हाईट बॉलसाठी. त्याला प्रत्येक संघाकडे पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे व्हाईट आणि तुम्ही बिमरसाठी त्याचा वापर करू शकता. आणि इकडे मात्र टेंबुली संघाने मात्र व्हाईटसाठी त्याचा वापर केला आहे. ऑफिशियल पंचांनी तर मात्र चेंडू एक्झॅक्टली फेअर घोषित केला आणि TV पंचांनी सुद्धा मात्र चेंडू फेअर मात्र ते घोषित केलाय. कुठली धाव मात्र चेंडूवरती नसेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. लक्ष असू द्या तिलेर संघ, तुमचा रिव्ह्यू एक्झॅक्टली रेडी आहे, परंतु टेंबुली संघाने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू गमावला आणि 19 धावसंख्येवरती 5 विकेट्स आतापर्यंत गमावले. सध्याच्या घडल्या टेंबिवली टीमची पूर्णपणे दयनीय अवस्था आपण पाहत आहेत. पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम टीम तिलेरनं केलं या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल, हा चेंडू देखील जबरदस्त आहे, लाऊड अपील, परंतु पंच सहमत नाहीयेत. पंचांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव पाहायला मिळत नाहीये. एकंदरीत जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅटचा स्पर्श होता. ॲक्च्युली बॅटचा स्पर्श झाला, त्यानंतर धाव पूर्ण केली गेली बॅटर्सच्या माध्यमातून. सिंगल डबलने इकडनं काही होणार नाही. आता मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण टार्गेट जर आपण एकंदरीत पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम गौरवी स्पोर्ट्स टेंबिवली खूप जास्त मागे पडली आहे आणि ते आता भरून काढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत कुमार भोईर ज्या बॅटरनं एक काल गाजवला आणि सध्याच्या घडल्या टेंबिवलीकरिता ते मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. तुमच्याकडे असलेला अनुभव, तुमच्याकडे असलेली गुणवत्ता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करता हे मैदानाच्या आतमध्ये संघ अपेक्षा करत असतात आणि ते मैदानाच्या आतमध्ये दर्शवावं लागेल कुमार भोईरला. आणि आता मात्र इथून पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धाब्यांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करावं लागेल आणि क्षमता दोघांकडे आहे. कुमार आणि गणेश असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती फटका हवेत केला, परंतु टायमिंग प्रॉपरली नाही आहे आणि मिडविकेटचा फिल्डर अगदी पाठमोऱ्यात जात असताना झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरणीला दान आणि फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 रन्स मात्र कंप्लीट केले आहेत. या इनिंगमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झेल ड्रॉप झालेत. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं सातत्याने म्हटलं जातं, परंतु मॅच जर आपण पाहिली तर टेंबिवलीच्या हातामधनं थोडी हळूहळू निस्तट चालली आहे, कारण ज्या अनुषंगानं गोलंदाजी टीम DJB तिलेरची झाली आहे मॅचमध्ये. मोठे फटक्याच्या शोधात मात्र जावं लागेल. हो, इथे मात्र लेन चांगली होती अगदी त्यांच्या रोखानं आणि इकडे मात्र रनआउटची संधी निर्माण झालेली आहे आणि अजून एक धक्का लागत असताना टीम टेंबिवलीला 6वा धक्का इकडे मात्र लागतोय. बॅटर गणेश प्रेक्षक प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून
यूट्यूब वाहिनीवर आमच्या समवेत जोडले गेले त्यांच्याकरिता सुरू असलेला सामना एका बाजूने टेंबिवली दुसऱ्या बाजूने टीम तिल्हेर. नेक्स्ट बॉल हा चेंडू इकडनं मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर. डाव इकडनं अव्वांतर प्राप्त होते एक्स्ट्राच्या मदतीनं. डाव फलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले एकंदरीत 23 धावा डाव फलकावर 6 गडी इकडनं टिंबिवली टीमने गमावलेत. आणि भरपूर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहिला. योग्य निर्णय पंचाचा आपण पाहतोय. इकडे मात्र पाहू शकाल बॅटची आतली कडा आणि तिकडे मात्र सुद्धा प्रॉपरली मात्र कंडिशन झालं नाही. सिंगल डबलनं मात्र काही सिद्ध या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मात्र इथून खेळावे लागतील. आणि सध्या पाहू शकाल या ठिकाणी राजेंद्र पाटील सरांचे सुपुत्र या ठिकाणी प्रणवजी पाटील आणि सुप्रसिद्ध उद्योजक मिस्टर हॅन्सम बॉय उमेशजी दलवी गुलवी यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इकडे मात्र बॅटची टॉप आहे चेंडू हवेत आणि विकेट किपर चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. या चुका मला मात्र टाळा होती. क्रिकेटचा खेळ आहे कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाही. आणि इकडे पहा अगदी सहसोपा झेल होता परंतु ती मिस्टेक मात्र या ठिकाणी घडली गेली. आणि सध्या पाहू शकाल दगावचं दृश्य हताश चेहरे निराश चेहरे पाहायला मिळत आहेत. स्मशान शांतता दगावटमध्ये सध्या आपण पाहत आहोत. इकडे मात्र पहा केल्याचं ऑन साईडला परंतु या ठिकाणी एस्टाच्या मधोमध पकडला आणि लेग बिफोरच्या रूपाने अजून एक विकेट्स. फलंदाज बाद झाला मार्केश. तर मार्केश नाही तर या ठिकाणी कुमार भोईर मात्र बाद झालाय. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. साईड आर्म गोलंदाजी करतोय पंकज आणि एक्झॅक्टली मिडल आणि लेग स्टंप मूर्ती चेंडू जाऊन मात्र धडकत होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षक स्टँड पाहू शकाल आणि त्या स्टँडमध्ये मुठवल संघ आता मात्र त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रथमतः या स्पर्धेमध्ये मुठवल संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी काय जबरदस्त मात्र लेंथ होती. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न पुन्हा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न बॅटरने केलाय. चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. आता मात्र या ठिकाणी येणाऱ्या 6 बॉलमध्ये 27ची गरज. डू और डाय स्थिती आहे हर्ष पाटील टेंबुलीकरांसाठी. एकंदरीत इकडनं जर आपण विचार केला टेंबिवलीने 7 विकेट गमावलेत 25 धावा धावफलकावर बनवले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मार्केश आणि त्याच्या सोबतीनं जयेश आहे. इकडनं हिरो बनण्याची संधी जरूर आहे. आपण पाहतायत लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँड आणि त्या स्टँडमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026चा महासंग्राम वर्ष 18वा आपण एकंदरीत अनुभवतोय. शेवटचे 6 बॉल 27ची गरज. जिकडे पहिलं षटक गोलंदाज पंकजने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली सर आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टेंबिवली टीमला बॅकफुटला ढकलण्याचं काम पूर्णपणे केले आणि त्यानंतर आता या मॅचवर वर्चस्व दर्शवत असताना दिसलेत. सध्या आपण प्रिन्स मूवीज प्रेक्षक स्टँड पाहतो आणि या पंकजचा आपण उल्लेख केला तर 2 षटकात असताना स्पेल हाताळला. फक्त 9 रन्स खर्च केला आणि 2 विकेट्स. आणि दरम्यान भगवान भुईर प्रेक्षक स्टँड मध्ये सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 27ची गरज. गोलंदाज प्रल्हाद आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल चांगली लाईन त्याने मात्र या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटर मार्केशने केला. चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. वेगवान चेंडू गती आणि टप्पा योग्य. आणि आता मात्र 5 बॉल आणि विजयासाठी इथून 27 धाब्यांची गरज. अजून एक आता मात्र स्लोअर वन म्हणजे व्हेरिएशन करतो या ठिकाणी प्रल्हाद. आणि मात्र इथून हर्ष आपण पाहिले तर 4 चेंडूमध्ये 4 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र आता इथून टेंबुली संघ जिंकू शकत नाहीये. खऱ्या अर्थाने तिल्हेर संघाची गुणवत्ता हीच आहे की त्यांच्याकडे गोलंदाजी लाईनअप खूप जबरदस्त आहे. आणि सध्याच्या घडीला पहा काय बॉल टाकलाय जबरदस्त. कधी चेंडू बाहेरच्या बाजूने मुवमेंट क्रिएट करतो कधी चेंडू आतल्या बाजूने. फलंदाजांना पूर्णपणे भुलभुलैयामध्ये टाकलंय. फलंदाजांना अक्षरशः इकडनं बांधण्याचं काम केलंय. या षटकामध्ये पहा काय चेंडू टाकला. ॲक्शन रिप्लेमध्ये पडल्यानंतर आत आला. त्या ठिकाणी बॅटिंगसाठी पिंटू जरूर होते आणि त्यांना डॉट करत असताना हा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल हा चेंडू चांगलाय फटका फसलाय. चेंडू हवे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न अपुरे पडलेत. या मॅचला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आता डीजेबी तिलेरनं आपल्या बाजूनं करण्याचं काम केलंय. कारण टेंबिवली टीम ज्या नावाकरिता ज्या खेळाकरिता ओळखली जाते सातत्याने अल्ताफ शेख असतील त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर तोसिफ होते. त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु त्याने निराश केलं. टेंबिवलीचे प्रेक्षक आता निराश झालेत कारण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर डीजेबी तिलेरनं
ज्या पद्धतीनं चमकदार कामगिरी केली आहे, सातत्य त्यांच्या या खेळामध्ये आपण पाहिलं जरूर. नेक्स्ट बॉल हा चेंडूवर बॅटनं खेचलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या गॅपमधनं चेंडू होतोय फरार, सी मारेशा पार. पंचांचा इशारा काय आलाय, एका टप्प्यानं धावा मिळतील 4. आलाय चौकार. पराभवातलं अंतर जे ते कमी करण्याचं काम दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करताना दिसलेत. मध्ये अजून जर इकडनं पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये जर एकंदरीत आपण विचार केला तर आयुष्यामध्ये एकतर्फा प्रेम कुणालाही मंजूर नसतो, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये एकतर्फा पराभव हे कुणालाही मंजूर नसतं. आणि एकतर्फा पराभवाकडे आता टीम आपण पाहतायत गौरवी स्पोर्ट्स टेंबिवली इकडनं मार्गक्रमण करताना दिसली आहे. तिलेरचं जबरदस्त प्रदर्शन, शेवटचा बॉल आणि याच बरोबरीने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यावर शिक्कामोर्तब केलाय टीम DJV तिलेर. वेल प्लेड. नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगला खेळ टीम टेंबिवलीने देखील दर्शवला. आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिलेर टीम नेक्स्ट मॅचसाठी आपल्याला देखील ऑल द बेस्ट. चला जाऊया लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील की एक्झॅक्टली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे. जबरदस्त ज्या खेळाडूची चर्चा होती गेल्या 2 दिवसापासून या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर लाखिवलीच्या मैदानावर येऊन हा खेळाडू सातत्याने सराव करतो. आणि नक्कीच जर आपण विचार केला गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली सोबत त्याचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. असा खेळाडू ज्यानं बॅटिंग करत असताना वैयक्तिक धावा बनवल्या 25, नाबाद 25 धावा बनवणारा टीमचा तारणहार महेंद्र समोसा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला महेंद्र, आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि लगेच आपण पुढील सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण पाहतायत एकंदरीत जर विचार केला तर तांडील ग्रुप लाखिवलीचा आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून सातत्याने जर महेंद्र समोसा याला आपण पाहिलं तर त्याचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने लाभलाय. आणि त्याला या ठिकाणी योगेशजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. महेंद्र समोसा चला या ठिकाणी अंश 11 चिंबीपाडा संघाने मात्र टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि रामदासपूर लाखिवली संघाला प्रथमतः फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. चला लाखिवली संघ लगेच आपण फिल्डिंग सेट करा आणि देऊया आपण सामनावीर पुरस्कार. या महेंद्र जबरदस्त मात्र कामगिरी त्याची पाहिली आपण. नाबाद 25 धावांची किली साकारलेली आहे. त्याच्याच किलीच्या जोरावरती पहिल्याच मॅचमध्ये तिलेर संघाने 51 धावसंख्येपर्यंत मजल मारली.